क्रेडिट कार्ड हे एक असं कार्ड असतं ज्याचा उपयोग करून आपण बँक खात्यातले पैसे खर्च न करता एखादी गोष्ट खरेदी करू शकतो. त्या खरेदीचे पैसे त्यावेळी बँक देते आणि काही दिवसांनंतर ते पैसे आपण बँकेला परत द्यायचे असतात आणि मुख्य म्हणजे बँक यावर कुठलंही व्याज घेत नाही. क्रेडिट कार्ड तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी कॅशलेस व्यवहार करण्यास मदत करतं. कॅशलेस व्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार करताना रोख रक्कम द्यावी लागत नाही, तर क्रेडिट कार्डची जी रकमेची मर्यादा असते ती वापरून तुम्ही पेमेंट करू शकता. हा जसा क्रेडिट कार्ड बाळगण्याचा फायदा आहे, तसेच अजूनही अनेक फायदे आहेत. तर आता बघूया क्रेडिट कार्डचे काय काय फायदे आहेत. नंबर 1, आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी उपयोगी. क्रेडिट कार्ड हे तुमचं आर्थिक व्यवस्थापन करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या दैनंदिन खर्चाबरोबरच भविष्यात उद्भवू शकणाऱ्या अनपेक्षित खर्च किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी क्रेडिट कार्ड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण तुमच्याकडे पैसे नसताना अचानक खर्च उद्भवल्यास तुम्ही क्रेडिट कार्डचा उपयोग करून पेमेंट करू शकता आणि ती रक्कम क्रेडिट कार्ड कंपनीला परत करण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 दिवसांचा अवधी निश्चितपणे मिळतो. म्हणजेच ती रक्कम तुम्हाला 15 ते 20 दिवस बिनव्याजी वापरता येते. नंबर 2, इन्स्टंट मनी. तुमच्याकडं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही खिशात पैसे नसताना सुद्धा एखादी गोष्ट सहज खरेदी करू शकता आणि नंतर बिल भरू शकता. याचा उपयोग साधारणपणे महिना अखेरीला होतो, जेव्हा बऱ्याच जणांकडे पैशाची चणचण असते. अशा वेळी क्रेडिट कार्डची रक्कम वापरून तुम्ही इन्स्टंट खरेदी करू शकता. नंबर 3, क्रेडिट स्कोअरसाठी उपयोगी. क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि जर तुम्ही त्याची बिलं वेळेवर भरली तर तुमचा क्रेडिट स्कोअर हळूहळू चांगला होईल आणि तुम्हाला कर्ज मिळणं भविष्यात सोपं होईल. तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी अजून काय काय करता येईल याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. नंबर 4, खरेदीसाठी सोयीस्कर. क्रेडिट कार्ड हा खरेदी करण्याचा एक सोयीस्कर मार्ग आहे. तुम्ही त्याचा वापर ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा क्रेडिट कार्ड स्वीकारणाऱ्या दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये खरेदीसाठी करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला पैसे बाळगण्याची गरज पडत नाही. तसंच पैसे तुमच्या बँक खात्यात नसताना सुद्धा तुम्ही सहजपणे खरेदी करू शकता. नंबर 5, रोख रक्कम मिळते. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याची अजून एक सुविधा म्हणजे त्याचा वापर करून तुम्हाला कधीही रोख रक्कमसुद्धा मिळू शकते. कधी अचानकपणे परिस्थिती उद्भवल्यास आणि तुमच्याजवळ रोख पैसे नसल्यास तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड ATM मशीनमध्ये डेबिट कार्डसारखं स्वाईप करून रोख रक्कम मिळवू शकता. नंबर 6, रिवॉर्ड पॉईंट्स आणि विशेष सवलती. जवळजवळ प्रत्येक क्रेडिट कार्डच्या वापरावर हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या आश्चर्यकारक रिवॉर्ड पॉईंट्स, सवलती आणि ऑफर्स उपलब्ध असतात. तसंच अनेक ई-कॉमर्स वेबसाईट्सवर क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर कॅशबॅकचा पर्यायसुद्धा दिला जातो. अर्थात हे सगळे प्रकार तुम्ही जास्त खरेदी करावी म्हणून असतात, पण तुम्ही संयम बाळगल्यास त्याचा तुम्हाला फायदाच होतो. त्यानंतर क्रेडिट कार्डचा वापर करून लोक मुलांच्या शाळेची फी भरतात, घरातल्या वस्तू म्हणजे TV, फ्रीज इत्यादी घेतात, कधीकधी दुचाकीसुद्धा घेतात आणि त्याचं सगळं पेमेंट ते क्रेडिट कार्डने करतात. क्रेडिट कार्डाचा वापर करून आपण आर्थिक फसवणुकीपासून सुद्धा सुरक्षित राहतो. कारण तुम्ही डेबिट कार्ड वापरत असाल आणि त्यावर कुणी एखादा फ्रॉड व्यवहार केला तर पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून कापले जातात आणि ते परत मिळणं अवघड असतं. याउलट क्रेडिट कार्डावर असा काही व्यवहार झाला तर आपण तो कळता क्षणीच क्रेडिट कार्ड कंपनीला कळवून थांबवू शकतो आणि आपले पैसे परत मिळवू शकतो. कारण आपले पैसे तात्पुरते का होईना पण क्रेडिट कार्ड कंपनी देत असते. तर मंडळी, हे होते क्रेडिट कार्डाचे काही फायदे. आता बघूया तोटे काय आहेत. नंबर 1, क्रेडिट कार्डाची फी. मंडळी, क्रेडिट कार्ड वापरून आपल्याला एखादी रक्कम बिनव्याजी वापरता येत असली तरी क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी एक फी असते आणि तुमची क्रेडिट कार्डची रकमेची मर्यादा जेवढी जास्त किंवा इतर सुविधा जास्त तेवढी ती फी जास्त असू शकते. नंबर 2, लेट पेमेंट फी किंवा विलंब शुल्क. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून खर्च केलेली रक्कम दर महिन्याला भरली नाही तर ती रक्कम हळूहळू वाढत जाईल आणि त्याचबरोबर त्यावर व्याजही आकारलं जाईल, जे जवळपास 20% सुद्धा जास्त असू शकतं. त्यामुळं क्रेडिट कार्डाचं बिल वेळेवर भरत चला किंवा वेळेआधीच भरत चला आणि लेट फीपासून दूर राहा. नंबर 3, छुपी शुल्क. जवळजवळ सर्व क्रेडिट कार्डवर छुपे खर्च असतात. उदाहरणार्थ ATMमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला भरावं लागणारं शुल्क, जॉईनिंग फी म्हणजे नवीन क्रेडिट कार्ड घेतानाचं शुल्क, जुन्या कार्डाची मुदत संपल्यावर नवीन कार्ड घेण्याची फी, प्रोसेसिंग फी असे अनेक प्रकारचे छुपे खर्च क्रेडिट कार्डधारकांना द्यावे लागू शकतात. नंबर 4, किमान देय फी. जेव्हा तुम्ही
क्रेडिट कार्डाचं बिल भरता तेव्हा तुम्हाला किमान 2 पर्याय दिसतात, किमान देय रक्कम आणि संपूर्ण देय रक्कम. अनेक जण किमान देय रक्कम भरतात आणि मग त्यावर क्रेडिट कार्ड कंपनी व्याज लावते. हे व्याज 20% जास्त असू शकतं. त्यामुळं क्रेडिट कार्डचं बिल भरताना शक्यतो संपूर्ण रकमेचा पर्याय निवडा आणि संपूर्ण बिल भरत चला. आणि नंबर 5 आहे जास्त खर्च करणे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुमच्याकडे कायम पैसे उपलब्ध असतात. जेव्हा तुमच्याकडे पैसे उपलब्ध असतात तेव्हा तुमचा कल अनावश्यक खरेदी करण्याकडे जातो आणि त्यामुळेच महिन्याच्या शेवटी खूप जास्त बिल येतं जे आवाक्याबाहेर जातं. म्हणूनच क्रेडिट कार्डाचा वापर जपून करा, म्हणजे त्याचे सगळे फायदे तुम्हाला मिळतील.